रसिक हो नमस्कार. ज्ञानेश्वर ते पाडगावकर या मालिकेच्या आजच्या भागातील काव्य नक्षत्र आहे संत तुकाराम. अगदी सोप्या शब्दांमध्ये रोजच्या व्यवहारातली उदाहरणं देऊन विचार पोचवणं हे तुकाराम महाराजांचं एक वैशिष्ट्य आणि तसाच एक अभंग आपल्याला पाहायचा आहे. ते या अभंगात असं सांगतायत की संत आणि सामान्य यांच्यामधला फरक तुम्हाला कळायला हवा. आता प्रश्न पडतो, कसं ओळखणार हो? कारण सगळेच नरदेह धारण करून आलेले आहेत, हो ना. आणि अगदी भगवा वेश वगैरे धारण केलेला असेल तरी सगळेच काही साधू नसतात, भोंदूसुद्धा असतात. मग ओळखायचं कसं? आणि त्यासाठीच आपली विवेकबुद्धी म्हणा किंवा आपला आतला आवाज हा ओळखता यायला हवा. विवेकबुद्धी जागृत असायला हवी. आजकाल तर देहबोलीचा सुद्धा अभ्यास झाला आहे. त्याच्यावरनं सुद्धा आपण अंदाज बांधू शकतो की समोरची व्यक्ती साधू आहे का भोंदू आहे. पण आपण सावध मात्र असायला हवं, हे नक्की. उदाहरणं काय दिली त्या अभंगात ऐका. दह्याची या अंगी निघे ताक लोणी, एका मोले दोन्ही मागू नये. बघा, दही, ताक आणि लोणी तिन्हीचा रंग कसा? पांढरा. आणि दह्यातून ताक मिळतं आणि लोणीही मिळतं. ही वस्तुस्थिती कधीही बदलणारी नाही. असंच उदाहरण तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे की ताक आणि लोणी दह्यातूनच आपल्याला मिळतं. पुढची वस्तुस्थिती अशी आहे की ताक आणि लोणी याची किंमत नेहमीच वेगळी असते. म्हणजे त्या काळातही ती वेगळी होती. आता किंमत वाढली आहे दोन्हीची, पण लोणी हे नेहमीच ताकापेक्षा महाग असणार आहे. तर या दोन्ही गोष्टींचा विचार करून तुकाराम महाराजांनी आपल्याला अगदी बरोबर उदाहरण दिलं आहे की एका मोले दोन्ही मागू नये. तसंच तुम्ही संत आणि सामान्य यांना एकाच परड्यामध्ये तोलू नये. कधी कधी असं वाटतं की बाहेरच्या अवताराला पाहून किंवा आविर्भाव पाहून आपण त्यांच्या भूलथापांना बळी पडू शकतो. मुखवटा आणि चेहरा यातला फरक आपल्याला समजू शकणार नाही. पण म्हणलंय तसं की लक्ष द्यायला हवं, सावध राहायला हवं. तसंच पुढचं उदाहरण आहे. जसं ताकाचं लोण्याचं सांगितलं तसं आकाशात चंद्र चांदण्या आपल्याला कायम दिसत असतात, कायम दिसत राहणार. आणि त्यामध्ये आकाशाचे पोटी चंद्र तारांगणे दोहींशी समान पाहू नये. चंद्राचं महत्त्व कधीही मोठंच आहे. चंद्र तारे असे म्हणतो आपण. तर चंद्र एक असतो, एकमेवाद्वितीय असतो आणि तारे अनंत असतात. तर तारे हे एका पारड्यात गणले जातात आणि चंद्र एका पारड्यात. एवढं चंद्राचं महत्त्व आहे. पौर्णिमा काय, अमावास्या काय, इतर तिथी काय, हे चंद्रानुसार आपण ठरवतो ना. चंद्राला ओवाळलं जातं. त्यामुळे चंद्राचं महत्त्व काही वेगळंच आहे. त्यांना आपण समान मानू का? नाही. तसंच तिसरं उदाहरण, पृथ्वीच्या पोटी हिरा गारगोटी दोहोंचे संसारटी करू नये. तर हिरा आणि गारगोटी दोन्ही पृथ्वीच्याच पोटातनं मिळतं, पण म्हणून दोन्हीचं मोल कितीतरी वेगळं आहे. गारगोटी काय तुम्हाला ज्वेलरीच्या दुकानात मिळणार नाही. इथे ती अशी शोकेसमध्ये ठेवलेली दिसणार नाही, हो की नाही. त्यामुळे ही जी 3 उदाहरणं आहेत की लोणी काय, चंद्र काय किंवा हिरा काय, यांचं मोल वेगळंच आहे. त्यांची उंची आपण जशी एरवी व्यवहारात लक्षात घेतो तसं जरी सगळे नरदेह दिसत असले तरीसुद्धा अंतरंग काय आहे याची जाणीव आपल्याला व्हायला हवी. आणि तेवढी विवेकबुद्धी आपली जागृत हवी. आणि आपला आतला आवाज काय सांगतो हेही महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज शेवटी म्हणतात, तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहोंसी समान भजू नये. तर दोघांना सारखं मानू नये. म्हणजे एखाद्या सामान्य माणसाला उंचावर येऊन ठेवायचं आणि एखादा खरोखर ज्ञानी आहे किंवा संतपदी पोचण्यायोग्य आहे त्याला मात्र महत्त्व द्यायचं नाही. तर आपल्याला दोघांचं अंतरंग ओळखता आलं पाहिजे आणि त्यानुसार त्यांना मान दिला गेला पाहिजे, हे तुकाराम महाराज सांगतायत. आणि खरोखर आज या अभंगाची गरज आहे. तर मुक्ताबाई ते शांताबाई या मालिकेत सुद्धा बहिणाबाईंचा म्हणजे तुकोबांच्या शिष्या त्यांचा याच अर्थाचा अभंग आपण पाहणार आहोत. तर उद्या ती मालिकासुद्धा नक्की पहा. धन्यवाद.